मुंबई गोवा महामार्ग की 476 की लंबाई है, जिसमें से केवल पनवेल से इंदापुर 84 किलोमीटर का पल्ला है। तो गोवा की तरफ से झारा पात्रा देवी मार्ग पर केवल 10 किलोमीटर के रास्ते का ही काम की शुरुआत की गई है, जबकि इस पूरे रास्ते को काम की मंजूरी मिली है, मगर पर्याप्त निधि न होने की वजह से लोगों को काफी समस्या का सामना करना पड़ रहा है। इसी के चलते शनिवार को इंदापुर से गोवा महामार्ग की चौड़ाई बढ़ाने की मांग को लेकर शिवसेना सुप्रीमो बालासाहेब ठाकरे के आदेशानुसार कोंकण में मोर्चा निकाला गया, जहां इंदापुर में आयोजित किए गए मोर्चा का नेतृत्व रायगढ़ के जिलाध्यक्ष बबनदादा पाटिल कर रहे थे। तो इस अवसर पर रायगढ़ जिला परिषद के उपाध्यक्ष संजय जोशी, पूर्व वित्त एवं निर्माण सभापति मनोहर शेठ भोईर, तालुका प्रमुख रामदास पाटिल, पूर्व पंचायत समिति सदस्य परेश पाटिल, संजय जामळे, सुधाकर पाटिल आदि गणमान्यों सहित कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान बबनदादा पाटिल ने उपस्थित कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए कांग्रेस सरकार की आलोचना की। हा आंदोलन इंदापूर मध्ये नाही, हा आंदोलन मानगाव मध्ये नाही आहे, हा इंदापूर महाड मध्ये आहे, हा सिंधुदुर्ग मध्ये आंदोलन आहे आणि सर्व ठिकाणी याच वेळामध्ये आंदोलन होणार आहे या शासनाचे लक्ष वेधण्यासाठी। बांधवांनो, मी तो आपल्याला सांगेन 476 कोटी रुपये या रस्त्यासाठी शासनाने वर्गणा केलेली आहे, देतो म्हणून सांगितलेलं आहे। त्यापैकी 84 कोटी रुपये फक्त या रस्त्यासाठी आतापर्यंत दिलेले आहेत। या रस्त्यावर जाणाऱ्या अरुंद रस्त्यामुळे 1500 लोकांचे बळी गेलेले आहेत, त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत, या नादान सरकारमुळे झालेले आहेत। जेव्हा किशोरबाईंनी भाषणामध्ये सांगितलं का याचा आवाज हा रस्ता 4 पदरी व्हावा म्हणून रायगड जिल्ह्यातली शिवसेना आणि रायगड जिल्ह्यातले पत्रकार या रस्त्यावर उतरले, तेव्हा याची सुरुवात झालेली आहे। वडखल नाक्यावर शिवसेनेने जेव्हा आंदोलन केलं, किती दिवसात तुम्ही रस्ता सुरू करता, माझ्या सहित हजारो शिवसैनिक रस्त्यावर झोपलेले होते आणि तेव्हा हा रस्ता सुरू झालेला आहे। पण हा फक्त देखावा। आपण येत असाल, बघत असाल, कुठे अर्धा किलोमीटर साठी, कुठे 1 किलोमीटर साठी हा रस्ता केलेला आहे। अद्याप त्यांची जमीन घेतलेली आहे, त्यांना पूर्ण मोबदला या सरकारने दिलेला नाही। त्यामुळे पनवेल ते इंदापूर होणारा कामही रखडलेला आहे। इंदापूर ते गोव्याची आपात मागणी करतो, हाही रोड पुरा झाला। आज आम्ही शासनाला इशारा देण्यासाठी आलेलो आहे, तर इंदापूर ते गोवा जर तुम्ही काम चालू केला नाही, आम्ही असं आंदोलन करणार नाही। पनवेल पासून गोव्यापर्यंत सिंधुदुर्गात शिवसैनिक रस्त्यावर उतरतील आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या कोकणच्या वाचणार। इस अवसर पर अपने मांग का ज्ञापन शिवसेना के शिष्टमंडल ने पीडब्ल्यूडी के अभियंता को सुपुर्द किया।